नमस्कार. या नवीन व्हिडिओमधून पुन्हा एकदा आपलं सर्वांचं स्वागत करतो. तर पाठीमागच्या व्हिडिओमधून आपण पेपर 2मधील भाषा पहिलीचे जी काही ॲन्सर की आहे ती पाहिलेली आहे. तर या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पेपर दुसऱ्यामधील मराठी भाषा दुसरीचे प्रश्न क्रमांक 121 ते 150ची जी काही संभाव्य उत्तरसूची आहे तर ती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. तर यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. तर या ठिकाणी जो सेट आहे तो EM सेटमधील मी या ठिकाणी उत्तर तुम्हाला सांगणार आहे. तुमचा सेट तो त्याप्रमाणे पाहायचा आहे. या ठिकाणी जो उतारा आला होता तर तो या ठिकाणी ज्याला ग्रंथसंग्रह असे सुंदर आणि भारदस्त नाव द्यावे हा उतारा आला होता आणि त्याच्यावर आधारित प्रश्न विचारण्यात आले होते. तर या ठिकाणी प्रश्न क्रमांक 121 याचं उत्तर पाहूया की उमगणे या शब्दाचा समानार्थी पर्याय निवडा. तर उमगणे या शब्दाचा समानार्थी पर्याय आहे आकलन. पर्याय क्रमांक 1 आकलन. प्रश्न पुढचा आहे प्रस्तुत लेखात लेखिका कोणत्या महत्त्वपूर्ण बाबीबद्दल समाधान व्यक्त करते. तर प्रस्तुत लेखामध्ये वाचन प्रेम तर या संदर्भामध्ये समाधान व्यक्त करते. प्रश्न पुढचा आहे वडिलांनी आवर्जून सुरू केलेला उपक्रम कोणता. तर वडिलांनी एक आवर्जून असा उपक्रम सुरू केला होता तो म्हणजे गृहलक्ष्मीचा आरंभ. पर्याय क्रमांक 2. प्रश्न पुढचा आहे भारदस्त शब्दाचा विरुद्धार्थी आशय असलेला पर्याय निवडा. भारदस्त विरुद्धार्थी आशय असलेला निम्न हा शब्द येतो. पर्याय क्रमांक 4 निम्न. भारदस्त निम्न. प्रश्न पुढचा आहे पुढीलपैकी विशेषनाम नसलेला पर्याय निवडा. तर ग्रंथसंग्रह हा विशेषनाम नाही. प्रश्न पुढचा आहे लेखिकेने तिच्या सतत परिवर्तनशील ग्रंथसंग्रहामागील सांगितलेल्या कारणांपैकी नसलेले कारण शोधा. आता या ठिकाणी या प्रश्नामध्ये जे काय पर्याय आहेत ते चुकीचे वाटत आहेत. कारण या ठिकाणी जुनी पुस्तके निकालात काढणे तर हे या ठिकाणी कारण सांगितलं आहे. नैसर्गिक आपत्तीमुळे हे कारण सांगितलं आहे. परंतु पर्याय क्रमांक 1 जर पाहिला की मित्रमैत्रिणी पुस्तके परत करणे तर या ठिकाणी परत न करणे असं एक पाहिजे होतं आणि रस्त्याच्या कडेला टाकल्यामुळे म्हणजे हा पर्यायसुद्धा या ठिकाणी हे कारणसुद्धा नाही म्हणजे या ठिकाणी हे सुद्धा याचं उत्तर येणार आहे. परंतु या ठिकाणी मित्रमैत्रिणी पुस्तके परत करणे तर हे सुद्धा कारण सांगितलेलं नाही म्हणजे या ठिकाणी हे पर्याय या ठिकाणी चुकीचे वाटतात. या ठिकाणी हा कदाचित प्रश्न कॅन्सल होऊ शकतो कारण याचं उत्तर रस्त्याच्या कडेला टाकल्यामुळे तर हे येणार आहे. परंतु या ठिकाणी परत न करणे हे कारण या ठिकाणी असायला पाहिजे होतं. तुमचं मत या ठिकाणी कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. म्हणजे या ठिकाणी जर हा पर्याय बरोबर असेल तर पर्याय क्रमांक 4 तर हे कारण या ठिकाणी सांगितलेलं नाही. रस्त्याच्या कडेला टाकल्यामुळे हे कारण या ठिकाणी सांगितलेलं नाही. प्रश्न पुढचा आहे की प्रस्तुत उत्तराच्या आधारे पुढीलपैकी चुकीचे विधान शोधा. काही जुनी पुस्तके मी स्वतःच काढून टाकली तर विधान बरोबर आहे. माझ्या वाचनावर घरात निर्बंध होते तर हे विधान चुकीचं आहे कारण लेखिकेच्या वाचनावरती घरात निर्बंध नव्हते. पर्याय क्रमांक 2 याचं उत्तर येणार आहे. प्रश्न पुढचा आहे लेखिकेच्या आईला वडिलांच्या तुलनेत कोणत्या गोष्टीचा छंद होता. तर वाचनाचा छंद होता. तर अशा प्रकारे या पहिल्या उतार्यावरचे हे प्रश्न आणि त्यांची उत्तरे या ठिकाणी आपण पाहिली. आता या ठिकाणी दुसरा उतारा गरज ही शोधांची जननी होय असं सुवाक्यात वचनच आहे. तर अशा प्रकारे हा उतारा या ठिकाणी आलेला आहे. आता या ठिकाणी प्रश्न क्रमांक 129 जिज्ञासा या शब्दाचा समानार्थी आशय नसलेला पर्याय निवडा. जिज्ञासा तर या ठिकाणी पर्याय क्रमांक 3 जिकीर. तेव्हा जिकीर हा शब्द या ठिकाणी समानार्थी आशय नसलेला पर्याय आहे. प्रश्न पुढचा या 1000 वर्षाच्या दुसऱ्या टप्प्यात कोणती नवीन विज्ञानशाखा विकसित झाली नाही. तर याचं पर्याय क्रमांक 4 खगोलशास्त्र. प्रश्न पुढचा आहे विज्ञान क्षेत्रातील कोणत्या गोष्टीमुळे आपण बुद्ध झालो असे लेखिकेला वाटते. तर संहारकता. पर्याय क्रमांक 1 संहारकता या गोष्टीमुळे. प्रश्न पुढचा आहे पुढील पर्यायापैकी विशेषनाम शोधा. तर यामधील विशेषनाम आहे चंद्र. पर्याय क्रमांक 3 चंद्र हे विशेषनाम आहे. त्याच्यानंतर प्रश्न 133 क्रमांकाचा पुढीलपैकी कोणती बाब ही आवागमनाशी संबंधित नाही. आवागमनाशी संबंधित नाही म्हणजे प्रगतीशी किंवा चांगल्या बाबींशी. तर दारुगोळा निर्मिती. पर्याय क्रमांक 3 ही आवागमनाशी संबंधित बाब नाही.
त्यानंतर पहा प्रश्न पुढचा आहे पहा, मुद्रण कलेत विलक्षण प्रगती झाली या वाक्यातील अधोरेखित शब्दाची जात शोधा. तर विलक्षण या शब्दाची जात सर्वनाम, विशेषण, क्रियापद की विशेषण. तर या ठिकाणी हे आहे विशेषण. पर्याय क्रमांक 4 विलक्षण हा शब्द विशेषण आहे. प्रश्न पुढचा आहे पहा, लेखकाच्या मते कोणत्या 2 महत्त्वाच्या सकारात्मक कृती या काळात शास्त्रज्ञांनी राबवल्या. तर पहा या ठिकाणी ज्या काही सकारात्मक कृती आहेत तर त्या पहा पर्याय क्रमांक 3 विश्वाचा बोध आणि मानवी प्रगतीला अनुकूल उपक्रम. तर पहा हे सकारात्मक आहे. पर्याय क्रमांक 3 याचं उत्तर येणार आहे. बाकीचे सगळे निगेटिव्ह आहेत. तर अशा प्रकारे या ठिकाणी हे 2 उतार्यावरचे प्रश्न त्यांची उत्तरे या ठिकाणी आपण पाहिलेली आहेत. आता या ठिकाणी पहा सर्वात महत्त्वाचं म्हणजे पहा पॅडागॉजीवर आधारित 136 ते 150 क्रमांकाची उत्तरे या ठिकाणी आपण पाहूया. तर पहा प्रश्न पहिला होता की एखादा पाठ शिकवल्यानंतर वर्ग शिक्षिका मुलांना पाठातील नामांचे विविध प्रकार, सामान्य नाम, विशेष नाम इत्यादी शोधण्यास सांगते आणि त्यांना निर्दिष्ट रकान्यात लिहिण्यास सांगते. तर असे करणे म्हणजे काय. तर पहा याचं उत्तर येणार आहे पहा पर्याय क्रमांक 4 हे या ठिकाणी संदर्भ व्याकरण अशी पद्धती आहे. पर्याय क्रमांक 4. प्रश्न पहा पुढचा आहे पहा, पुढीलपैकी कोणती बाब ही अर्धचेतनावस्थेची प्रक्रिया असून मुलं त्याचा संभाषणासाठी वापर करतात. अर्धचेतनावस्थेची जी प्रक्रिया आहे त्यास भाषिक सामर्थ्य असं पहा म्हणतात. भाषिक सामर्थ्य या ठिकाणी जागरूक झाल्यानंतर, ते विकसित झाल्यानंतर त्याचा उपयोग विद्यार्थ्यांना संभाषणासाठी होतो. त्यानंतर हा प्रश्न पुढचा, मुलांमध्ये वाचनाची आवड निर्माण करण्यासाठी एक भाषा शिक्षक म्हणून तुम्ही काय कराल. आता या ठिकाणी पहा आवड निर्माण करायची आहे म्हणजे पॉझिटिव्ह टॅग वर्ड या ठिकाणी पहा देण्यात आलेला आहे पहा आवड निर्माण करणे. तर आता आवड निर्माण करायची असेल तर पहा यासाठी आपल्याला पॉझिटिव्ह टॅग वर्ड असणारा पर्याय शोधावा लागेल. तर यासाठी पहा पर्याय क्रमांक 3 मुलांच्या वयाला अनुरूप बालसाहित्याचा वापर करणे ज्यामुळे त्यांना वाचनाची गोडी लागेल. तर पहा बालसाहित्य हे पॉझिटिव्ह आहे. बालसाहित्याचा वापर केल्यावर वाचनाची गोडी लागणार आहे. प्रश्न पुढचा आहे पहा, मुलांची भाषा शिकण्याची पातळी तपासून पाहण्यास पुढीलपैकी कोणती बाब मदतरूप ठरेल. मुलांची भाषा शिकण्याची पातळी तपासून पाहायची आहे. तर यासाठी पहा सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्यांना त्यांचे विचार आणि कल्पना मुक्तपणे व्यक्त करण्याची पहा संधी देणे. तर पहा संधी देणे हे मी तुम्हाला पॉझिटिव्ह टॅगवर सांगितलेला होता. त्याप्रमाणे पहा विद्यार्थ्यांना जर त्यांचे विचार आणि कल्पना मुक्तपणे व्यक्त करण्याची जर संधी दिली तर पहा मुलांची भाषा शिकण्याची पातळी तपासता येणार आहे. पहा पर्याय क्रमांक 3 याचं उत्तर येईल. त्यानंतर पहा प्रश्न पुढचा आहे की पाठाशी संबंधित मजकुराच्या आधारे विद्यार्थी मजकुराचा नेमका अर्थ शोधतात आणि वाक्य, शब्दबंध आणि शब्दांच्या आधारे निर्माण होणाऱ्या मजकुराला ते समजतात, समजून घेतात. तर मजकुराचा अशा प्रकारे अन्वयार्थ लावणे म्हणजे खालीलपैकी काय. तर पहा या प्रश्नाचं अचूक उत्तर येणार आहे पहा पर्याय क्रमांक 2 अधोगामी उपकौशल्य. अधोगामी उपकौशल्य. त्यानंतर पहा प्रश्न पुढचा आहे, मुलांना त्यांच्या भाषिक विकासाच्या बाबतीत प्रतिसंभरण म्हणजे फीडबॅक देण्यासाठी कोणती बाब सर्वात परिणामकारक आहे. सर्वात परिणामकारक पॉझिटिव्ह टॅगवर्ड्स आहे. या ठिकाणी आपल्याला पॉझिटिव्ह पर्याय शोधावा लागेल. तर या ठिकाणी जर तुम्ही पर्याय क्रमांक 3 पाहिला की शिक्षकांनी त्यांच्या चुकांचं मूल्यांकन करून त्यांच्या मातृभाषेची पार्श्वभूमी विचारात न घेता चुकांना दुरुस्त करण्याची पद्धती विकसित करणे. तर हे या ठिकाणी पॉझिटिव्ह आहे म्हणजे पर्याय क्रमांक 3 याचं उत्तर येणार आहे. बाकीचे पर्याय तुम्ही जर पाहिले तर ते पण निगेटिव्ह आहेत. प्रश्न पहा पुढचा आहे की पाठ्यपुस्तकाच्या पलीकडे जाणे म्हणजे काय. तर पहा हा प्रश्न आपण व्हिडिओमधून पाहिलेला होता. आपण जे काही पाठीमागचे पेपर सोडून पाहिले होते त्याच्यामध्ये हा प्रश्न आला होता आणि हे या ठिकाणी NCF 2005 मधील महत्त्वाचं असं तत्त्व आहे. तर पाठ्यपुस्तकाच्या पलीकडे जाणं म्हणजे पाठ्यपुस्तकाच्या व्यतिरिक्त ज्यादा साधन सामग्री उपलब्ध करून देणे. पर्याय क्रमांक 2 पाठ्यपुस्तकाच्या व्यतिरिक्त ज्यादा साधन सामग्री उपलब्ध करून देणे म्हणजे पाठ्यपुस्तकाच्या पलीकडे जाणे हे याचं उत्तर आहे. त्यानंतर पहा प्रश्न पुढचा आहे, भाषेचा पाठ शिकवताना शिक्षिका विज्ञान आणि सामाजिक शास्त्रातील पाठांचाही वापर करते आणि मुलांना ते वाचण्यास सांगते कारण त्यातील भाग हा भाषेशी संबंधित आहे. तर असे करणे म्हणजे खालीलपैकी काय. तर पहा जेव्हा भाषेचा पाठ शिकवताना शिक्षिका विज्ञान आणि सामाजिक शास्त्रातील पाठाचाही वापर करत असेल तर या ठिकाणी पहा ही पद्धत आंतरविद्या शाखीय पद्धत म्हणून ओळखली जाते. पर्याय क्रमांक 1 याचं उत्तर येणार आहे. आंतरविद्या शाखीय पद्धत याला म्हटलं जातं.
त्यानंतर हा प्रश्न पुढचा आहे, कोणत्या गोष्टीचे सबलीकरण करून संभाषण कौशल्य चांगल्या प्रकारे विकसित करता येतं? खालीलपैकी कोणत्या गोष्टीचं सबलीकरण करून संभाषण कौशल्य विकसित होईल? तर या ठिकाणी सर्वात महत्त्वाचं म्हणजे वास्तव जीवन परिस्थितीत संभाषण करणे किंवा हे विकसित करणे. तर याच्यामुळे या गोष्टी सबलीकरण होऊन संभाषण चांगल्या प्रकारे विकसित होणार आहे. वास्तव जीवन परिस्थितीत संभाषण करणे. पर्याय क्रमांक 3. प्रश्न पुढचा आहे, व्याकरण शिकल्यामुळे विद्यार्थ्यांची कोणती बाब सुधारते? तर व्याकरण शिकल्यामुळे विद्यार्थ्यांची जी बाब सुधारणार आहे तर ती म्हणजे अचूकता. पर्याय क्रमांक 2, अचूकता ही बाब सुधारते. त्यानंतर हा प्रश्न पुढचा आहे, भाषा शिक्षिका मुलांना आपल्या शेजारी बसलेल्या मुलाला एक पावसाळी दिवस यावर आपले अनुभव कथन करण्यास सांगते. तर असे करण्यास सांगणे म्हणजे खालीलपैकी काय? तर असे सांगणे म्हणजे मुलांच्या मौखिक विचार मांडण्याच्या क्षमतेत वाढ करणे. मौखिक विचार मांडण्याच्या क्षमतेत वाढ करणे. पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचं उत्तर आहे. प्रश्न पुढचा आहे, लेखनाच्या प्रक्रिया पद्धतीत प्रोसेस अप्रोच कोणती बाब समाविष्ट असते? तर का लेखनाची प्रक्रिया असते याच्यामध्ये कोणती बाब समाविष्ट असते? तर याचा जो काही क्रम आहे तो क्रम या ठिकाणी लावण्यास सांगण्यात आलं होतं, ज्याच्यामध्ये संपादन, बुद्धिमंथन, उजळणी आणि आराखडा तर ही या ठिकाणी बाबी आहेत आणि याचा क्रम या लेखनाच्या प्रक्रियेतील कोणता आहे किंवा कशा पद्धतीचा आहे हे लावण्यास आलेला आहे. तर या ठिकाणी सुरुवातीला आपण बुद्धिमंथन करतो म्हणजे विचार करतो. लक्षात घ्यायचं आहे सुरुवातीला आपण विचार करतो म्हणजे बी या ठिकाणी सुरुवातीला येणार आहे. त्याच्यानंतर दुसरी जी काही प्रोसेस असते तर ती म्हणजे आराखडा. म्हणजे आपण आधी विचार करतो त्याच्यानंतर आपल्या मनामध्ये आराखडा तयार करतो म्हणजे या ठिकाणी डी नंतर येणार आहे. त्याच्यानंतर त्याची आपण उजळणी करतो म्हणजे रिव्हिजन करतो. जो काय आराखडा तयार केला आहे त्याची आपण उजळणी करतो म्हणजे तो बरोबर आहे किंवा त्याच्यामध्ये काय सुधारणा करायच्या आहेत किंवा काय त्याची उजळणी करतो आणि त्याच्यानंतर आपल्याला या ठिकाणी संपादन करायचं असतं म्हणजे आपण ते एडिट करतो म्हणजे शेवटी फायनल करतो, त्याला ए येणार आहे. म्हणजे BDCA हा या ठिकाणी क्रम व्यवस्थित आहे. सुरुवातीला बुद्धिमंथन विचार करणे, त्याच्यानंतर आराखडा तयार करणे, त्याच्यानंतर उजळणी आणि त्याच्यानंतर ए म्हणजे संपादन. म्हणजे या ठिकाणी BDCA हा पर्याय नंबर 4 आहे. BDCA पर्याय नंबर 4 अशा प्रकारे या ठिकाणी या बाबी समाविष्ट आहेत. त्यानंतर प्रश्न पुढचा आहे 148 क्रमांकाचा, की वर्ग शिक्षिका मुलांना आपल्या संचयिकेतील 5 चांगल्या वस्तू सोडून बाकीच्या वस्तूंना काढून टाकण्यास सांगते. यानंतर ती मुलांना त्या 5 वस्तूंबद्दल बोलण्यास सांगते. तर असे करणे म्हणजे काय? तर वर्ग शिक्षिका मुलांना स्वतः त्यांचे जे काही संग्रह आहे त्यांच्या संग्रहामधील काही वस्तू असतील म्हणजे ज्या काही वाईट वस्तू असतील तर त्या टाकून द्यायला सांगते, चांगल्या वस्तू ठेवायला सांगते आणि त्याच्यानंतर त्या जे काही 5 वस्तू राहिलेल्या आहेत, चांगल्या वस्तू त्यांनी शोधून काढलेल्या आहेत किंवा ठेवलेल्या आहेत पाहून, तर त्याबद्दल बोलायला सांगते. तर या ठिकाणी असे करणे म्हणजे काय? तर असं करणे म्हणजे स्वमूल्यमापन होय. कारण विद्यार्थी या ठिकाणी चांगल्या वस्तू आहेत किंवा वाईट वस्तू आहेत तर हे या ठिकाणी ते स्वतः ठरवणार आहेत म्हणजे त्याचं ते स्वतः मूल्यांकन करतील आणि विद्यार्थ्यांसुद्धा या ठिकाणी मूल्यांकन होणार आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 2 स्वमूल्यमापन या ठिकाणी येईल. त्यानंतर प्रश्न पुढचा आहे, की प्राथमिक पातळीवर भाषा शिकण्याच्या संदर्भात पुढीलपैकी कोणते साधन सर्वात महत्त्वाचं आहे? तर प्राथमिक पातळीवर भाषा शिकायची आहे त्यासाठीचं सर्वात महत्त्वाचं साधन असणार आहे पर्याय क्रमांक 1 बालसाहित्य. बालसाहित्य हे सर्वात महत्त्वाचं साधन असतं प्राथमिक पातळीवरती. त्यानंतर प्रश्न पुढचा, मुलांमध्ये मौखिक क्षमता विकसित करण्याच्या दृष्टीने कोणती बाब ही सर्वात कमी महत्त्वाची आहे? तर मौखिक क्षमता विकसित करायची आहे त्यासाठीची सर्वात कमी महत्त्वाची बाब, सर्वात कमी महत्त्वाची निगेटिव्ह टॅगवर्ड आहे म्हणजे या ठिकाणी आपल्याला निगेटिव्ह पर्याय शोधायचा होता. तर या ठिकाणी पर्याय क्रमांक 3 जर पाहिला की शिक्षकाच्या पाठोपाठ गोष्ट सांगता येणे, तर शिक्षकाच्या पाठोपाठ गोष्ट सांगता येणे हे कमी महत्त्वाचं आहे. तर शिक्षकांनी गोष्ट सांगितल्यानंतर त्यांनी ती समजून घेऊन त्यांच्या स्वतःच्या भाषेत सांगितली तर हे या ठिकाणी जास्त महत्त्वाचं येणार आहे. पण तो पाठोपाठ जर गोष्ट सांगितली तर हे कमी महत्त्वाचं आहे. या ठिकाणी सर्वात जास्त महत्त्वाचं म्हणजे त्या वस्तूंचा परिचय करून त्यांना देता आला पाहिजे, स्वतःला त्यांच्या शब्दात गोष्ट सांगणे हे या ठिकाणी महत्त्वाचं आहे आणि एखादी घटना त्याचे वर्णन करणे हे सर्वात महत्त्वाचं आहे. परंतु पर्याय क्रमांक 3 हे कमी महत्त्वाचं आहे. तर अशा प्रकारे या ठिकाणी आपण पेपर 2 मधील मराठी भाषा दुसरी या दुसऱ्या भाषेची जी ॲन्सर की आहे संभाव्य ॲन्सर की 2 उतारे आणि पेडागॉजीवर आधारित 15 प्रश्नांची ॲन्सर की या ठिकाणी आपण पाहिलेली आहे. तर
एखाद्या प्रश्नाविषयी तुम्हाला शंका असेल तर तुम्ही या ठिकाणी कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. आपण पुढील व्हिडिओमधून तुमचे सर्व डाऊट या ठिकाणी क्लिअर करण्याचा प्रयत्न करूया. तर अशा प्रकारे या ठिकाणी आपण ही ॲन्सर कीसुद्धा सांगितलेले आहे आणि अशा प्रकारे आपले दोन्ही पेपरमधील जे काही दोन्ही भाषा असतात, म्हणजे पेपर 1 असेल तर पेपर 1 मधील दोन्ही भाषा म्हणजे भाषा पहिली आणि भाषा दुसरी याची ॲन्सर की आपण ऑलरेडी टाकलेली आहे. तुम्ही पाहिले असेल, पाहिले नसेल तर तुम्ही पाहून घ्यायचे आहे. त्याच्यानंतर पेपर दुसऱ्यामधील जे पहिली भाषा आहे त्याचीसुद्धा ॲन्सर की आपण टाकली आहे आणि आता या ठिकाणी पेपर दुसऱ्यामधील ही दुसरी भाषा आणि याची ॲन्सर की आपण आता टाकत आहोत. तर या ठिकाणी व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. भेटूया पुढील व्हिडिओमधून, तोपर्यंत धन्यवाद.